काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल काही प्रवासाच्या यांनी म्हणा किंवा कशाने म्हणा, काल अध्यात्म विश्लेषण याचा पुढचा भाग मी पाठवू शकलो नाही, पण मी ती अध्यात्म विश्लेषणामध्ये तुम्हाला जे जे सांगितलं आहे त्या सगळ्याचं मी विश्लेषण नक्की करणार आहे। आज अध्यात्म विश्लेषण या भागामध्ये मी उद्या असलेल्या सोमवती अमावास्येबद्दल बोलणार आहे। श्रावण महिन्यातली उद्याचा शेवटचा दिवस म्हणजे सोमवती अमावास्या हा महापर्वकाल आहे बरं। उद्या धर्मात सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे। या दिवशी आपण जर काही ठराविक उपाय केले तर आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी हे सर्व मिळतं। हे उपाय काय असू शकतात याविषयी थोडंसं आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तुम्हा सर्वांना एक शंका असेल, स्वाभाविक आहे, सगळ्यांनाच असते, की प्रत्येक ग्रंथामध्ये किंवा प्रत्येक स्तोत्रामध्ये किंवा प्रत्येक पर्वकालाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही असं केलं तर तुम्हाला सुख, समृद्धी, शांती हे सगळं मिळेल। जसं मी व्यंकटेश स्तोत्राबद्दल बोललो किंवा रामनामाच्या जपाबद्दल बोललो, बऱ्याच गोष्टी अशा आहेत, शनी महात्म्य आहे त्याच्याविषयी पण तेच आहे। मग ते फलश्रुती का मिळत नाही असं बऱ्याच जणांना शंका असते। तर त्याचं एकमेव कारण जे आहे ते आपण उपाय करायचे म्हणून करतो, ही पहिली गोष्ट। पण आम्ही उपाय करताना त्या उपायाशी एकरूप व्हायला पाहिजे। ते आमच्याकडनं होतं का? आम्ही द्विधा मनस्थितीमध्ये उपास करतो, द्विधा मनस्थितीमध्ये उपासना करतो किंवा शंकेनी उपासना करतो। एकाग्रता, एकचित्तता आमच्यामध्ये नसते आणि त्यामुळे त्या स्तोत्रात त्या उपायाच्या शेवटी जी फलश्रुती सांगितली जाते त्याचं आम्हाला फळ मिळत नाही आणि मग आम्ही दोष त्या परमात्म्याला देतो की देवाचं एवढं केलं तरी आम्हाला फळ नाही मिळालं असं म्हणतात। पुण्य करा असा हा आग्रह नाही, पुण्य करा असा आग्रह बिलकुल नाही, पण पाप करू नका हा आग्रह नक्की आहे। पाप पुण्याच्या हिशोबामध्ये मी सांगितलं त्या पद्धतीने गणा। सकृत दर्शनी कर्म करा असो। हिंदू धर्मामध्ये अमावास्येला धार्मिक महत्व आहे। या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात। यावेळी
श्रावण अमावास्या सोमवारी आहे म्हणून त्याला सोमवती अमावास्या असंही म्हणतात. उद्या येणारा जो सोमवार आहे हा श्रावणातला शेवटचा सोमवार असल्याने या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त झालं आहे. महाराष्ट्रामध्ये या अमावास्येला पिठोरी अमावास्या सुद्धा संबोधलं जातं. या पिठोरी अमावास्येला बैलांचा सण म्हणजे ज्याला आपण पोळा म्हणतो तोही उद्या आहे. तामिळनाडूमध्ये हा दिवस अवनी अमावास्या म्हणून ओळखला जातो. बरं, सोमवती अमावास्या श्रावणातली शेवटची अमावास्या जी आहे तिला तामिळनाडूमध्ये अवनी अमावास्या म्हणून ओळखलं जातं. मारवाडी समाजामध्ये हा दिवस भादो अमावास्या म्हणून समजलं जातं किंवा एक तर ते भादो अमावास्या म्हणतात किंवा वाडी अमावास्या असंही याला संबोधन दिलं जातं. यावर्षी उद्या म्हणजे 2 सप्टेंबरला सोमवती अमावास्या आहे. या सोमवती अमावास्येचा मुहूर्त हा सकाळी काहीतरी पहाटे 5:51 आहे आणि तो दुसऱ्या दिवशी मंगळवारी 7:31 आहे. म्हणजे एवढा पर्वकाल आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. या सोमवती अमावास्येच्या दिवशी ब्राह्मी मुहूर्तावर उठून, कठीण आहे ना पण शास्त्र सांगतं. मी मागे एकदा केव्हा स्नान केलं तर त्या स्नानाला काय म्हणतात हे सांगितलं होतं, वेळेनुसार सांगितलं होतं. असो, सोमवारी उद्या अमावास्येनिमित्त ब्राह्मी मुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान आणि तर्पण केल्याने आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. तुम्ही जर नर्मदा किनारी मध्य प्रदेशामध्ये उद्या कुठल्याही किनाऱ्यावर गेलात, कुठल्याही, मग शालिवाहन असो, मोरटक्का असो, नेमावर असो, कुठल्याही, गरुडेश्वर असो, हे गुजरातमध्ये आलंय, कुठल्याही महेश्वर, मंडलेश्वर, या कुठल्याही अगदी सर्वत्र एका बाजूला असलेलं म्हणजे मेघनाथ घाट किंवा चौसर घाट या ठिकाणी जरी गेलात तरी उद्या तुम्हाला तिथे प्रचंड गर्दी, कारण जवळजवळ मध्य प्रदेशच्या नर्मदा किनाऱ्यावर राहणारे किंवा आजूबाजूला राहणारे, काही अंतरावर राहणारे सुद्धा अमावास्येच्या स्नानाकरता मैया किनारी येतात. कारण शास्त्र आहे पवित्र नदीत स्नान करावं. विवाहित स्त्रिया या दिवशी उपास करतात. त्यामुळे पतीच्या आयुष्याची तर वृद्धी होतेच, पण मुलांच्या आयुष्यामध्ये आनंद येतो, अशी एक धार्मिक श्रद्धा म्हणा, कल्पना म्हणा ही आहे.
श्रद्धेला फार महत्त्व आहे. मी तुम्हाला एखाद दिवशी श्रद्धा या विषयावर पूर्ण विवेचन देईन की श्रद्धा आणि अंधश्रद्धा. हल्ली अंधश्रद्धा आहे असं बोलून काहीही खपवलं जातं. तसं नाही आहे. मी तुम्हाला याविषयी खरोखर कधीतरी नक्की श्रद्धा म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय याविषयी तुम्हाला नक्की विवेचन देतो. या महिन्याच्या सोमवतीला अमावास्येला स्नान करून पितरांना तर्पण करून दान देण्याची पद्धत फार आहे आणि शुभमुहूर्तावर दान द्यावं. आता उद्या साधारणतः मी सांगितल्याप्रमाणे 5:31 मंगळवारपर्यंत म्हणजे मंगळवारी सूर्योदयापर्यंत ही अमावास्या आहे. त्यामुळे या वेळात मूलतः पूर्ण दिवसात दान देणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. सोमवती अमावास्या 2 सप्टेंबर म्हणजे उद्या श्रावण महिन्यातील ही अमावास्या असल्याने या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान पण केलं जातं. असं केल्याने आपली सर्व दुःख नाहीशी होतात जी पितरांपासून येतात. हे लक्षात घ्या. पितरांमुळे, अतृप्त पितरांमुळे आपल्याला जी दुःख उपभोगावी लागतात ती दुःख उद्याच्या सोमवती अमावास्येला पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मणाला दान केल्याने. आता ब्राह्मणाला दान करायचं म्हणजे तुमच्या मनात लगेच वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्या असतील. मी दानाविषयी तुम्हाला एक सांगतो. धर्मशास्त्रामध्ये सत्पात्री दान हा शब्द आहे. म्हणजे ते दान देण्याला जी दान घेणारी व्यक्ती आहे ती ते दान घेण्याला योग्य असावी. योग्य असावी म्हणजे ती साधक असावी, तिच्या पाठीमागे आध्यात्मिक साधनेचं बळ असावं आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही दिलेल्या दानाचा विनियोग हा सत्कार्यासाठीच व्हावा. मग या सत्कार्यामध्ये त्या ब्राह्मणाचा उदरनिर्वाह सुद्धा येऊ शकतो. मी मागे एकदा प्रवचनामध्ये दानाविषयी बोललो होतो. ते असं आहे की तुम्ही एखाद्याला दान दिलं, दक्षिणा दान दिली तर तुम्ही एका चक्रामध्ये अडकता. आश्चर्य आहे ना? हो, अडकता. खरंय. ते कसं काय? आता समजा मी तुम्हाला एक सहज उदाहरण देतो. तुम्ही मला काका महाराजांना एक 100 रुपयाचं दान दिलं असं धरून चला आणि ते दान घेतल्यापासून तुमच्यापासून दूर गेल्यानंतर त्या 100 रुपयामध्ये जर समजा मी मदिरापान केलं, मी करत नाही बरं का, मदिरापान केलं किंवा अभक्ष्य भक्षण केलं तर याचा दोष मला नाही. तुम्ही त्या चक्रात आलेला आहात तो तुम्हाला आहे. त्याचं कारण का? तुम्ही तर सद्भावनेने दिलं, पण माझ्याकडे द्रव्य नव्हतं, तुम्ही दिलं म्हणून मी मदिरापान केलं.
म्हणजे मला मदिरापान उद्युक्त करायला तुमचं द्रव्य उपयोगी पडलं, म्हणून तुम्ही दोषी आहात. शास्त्र सांगतं सत्पात्री द्या. आता थोडंसं याच्या उलट घ्या. तुम्ही मला 100 रुपये दिले आणि रस्त्यामध्ये एखादा अतिशय गलितगात्र माणूस असेल, तो तृष्णेने भुकेने व्याकुळ झाला असेल आणि त्याला मी काही त्याच्या द्रव्यातनं काही त्याला खायला घेऊन दिलं, तर त्याचं श्रेय पण तुम्हालाच आहे की नाही गंमत? त्याचं श्रेय तुम्हाला का? तो गलित गात्र आहे, मला देण्याची खूप इच्छा आहे, पण माझ्याकडे त्यावेळेस काही नाही आणि नेमकं तुम्ही दिलेलं आहे म्हणून मी त्याला देऊ शकलो. या सोमवती अमावास्येला पितरांसाठी दान केलं, श्राद्ध कर्म केलं, पिंडदान केलं, ब्राह्मणाला सद्गुरूंना दान दिलं, अन्नदान केलं, तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख पितरांपासून होणारी ही संपुष्टात येतात किंवा त्याच्या भोगाची तीव्रता कमी होते. सोमवती अमावास्या ही 3 सप्टेंबर पर्यंत आहे असं मी तुम्हाला मगाच सांगितलं. त्यामुळे 3 सप्टेंबरला सकाळी 7 वाजून माझ्या अंदाजे काहीतरी 24 मिनिटापर्यंत तुम्ही हे करू शकता. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण करावा, श्राद्ध करावे, पितरांच्या नावाने भात, डाळ, भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेलं अन्न दान करावं. मग आता हे जर समजा पिंडदान करणं हे करणं शक्य नाही, तर नर्मदा किनारी म्हणा, कुठल्याही तीर्थक्षेत्रावर म्हणा, कुठेही म्हणा, तुमच्या श्रद्धेने त्या ठिकाणी असलेल्या आश्रमाला किंवा त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीला तुम्ही दान देऊन त्याच्या कार्यामध्ये सहभाग घेऊ शकता. पितरांना नैवेद्य अर्पण करावा, डाळ, भाजी, शिजवलेलं अन्न दान द्यावं. एका तांब्याच्या लोट्यामध्ये दूध, पाणी, साधारणतः अर्धा लोटा दूध म्हणा, पाव लोटा दूध म्हणा, बाकीचं पाणी म्हणा, आणि एक पांढरं फूल भगवान शिवाला अर्पण करावं. पिठोरी अमावास्येत पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितृदोषाने निर्माण होणाऱ्या समस्येतनं मुक्ती मिळते. ती या कृत्याने सुद्धा मिळते. कारण कालच आपला विषय झालाय. शिव हा कालांचा काल, महाकाल आहे. हा पिशाच हे शिवाचे गण आहेत. म्हणून सोमवती अमावास्येच्या दिवशी एका तांब्याच्या लोट्यामध्ये दूध, पाणी आणि पांढरं फूल हे शिवाला अर्पण करावं. पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितृदोषातनं मुक्त होतो असं सांगितलं. त्याचप्रमाणे दान केल्याने सुद्धा, म्हणून पूर्वीच्या काळी, आताच्या काळी काही येतात का नाही येतात माहीत नाही, पूर्वीच्या काळी काही लोक रस्त्याने जायचे. इथे जातपातीचा विषय मी काढत नाही, नाहीतर त्याच्यावरनं मनामध्ये शंका कुशंका व्हायच्या.
दे दान सुटे गिराण, दे दान सुटे गिराण, तसं अमावास्येला सुद्धा फिरतात अमावास्येचं दान मागण्याकरता. सोमवती अमावास्येचा दिवस पितरांचा आणि भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हे या दिवसाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की सोमवती अमावास्या हा दिवस पितर आणि भगवान शिव या दोघांच्याही उपासनासाठी हा दिवस समर्पित केला आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य पण द्यावे. सोमवती अमावास्येला जी जी तुम्ही कर्म कराल ती सर्व कर्म तुमच्या पितरांना प्रसन्न करतात आणि तुमच्या जीवनामध्ये सुख आणतात असा धार्मिक सिद्धांत आहे. सोमवार हा भगवान शिवाचा वार आहे आणि श्रावणातला हा शेवटचा सोमवार असल्यामुळे अमावास्या असल्यामुळे हा खास मानला गेला आहे. या दिवशी कच्च्या दुधामध्ये म्हणजे गरम केलेलं नसलेलं दूध, कच्चं दूध, ज्याला निरस दूध सुद्धा म्हणतात, कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाला अभिषेक पण करावा. कच्च्या दुधामध्ये दही आणि मध हे मिसळून भगवान शिवाला अभिषेक पण करावा. या दिवशी भगवान शिवाला शिवमूठ व्हावी आणि ती सातू व्हावी. या दिवशी दिव्याला जे 4 मुख आहेत या 4 मुखांना तुपाचा दिवा लावून शिवचालिसा सुद्धा म्हणणारी लोक आहेत आणि म्हणावा. आपण नेहमी दिव्याला एकच वात लावून म्हणतो, तसं न करता 4ही बाजूनी वाती लावून, पण त्या तुपाच्या तेलाच्या नाही. यामुळे घरात सुख आणि शांती नांदते. या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनातील ज्या अडचणी किंवा अडथळे आहेत हे दूर होतात आणि संतती संबंधी सुख मिळतं. तसेच आपल्या जीवनामध्ये काही अडचणी आलेल्या असतील, काही असेल तर त्यामध्ये सुधारणा होते. एक लक्षात ठेवा, आपण कुठलंही धार्मिक कृत्य केलं तर त्या कृत्यामुळे तुमच्यावर असलेले संकट किंवा तुमचे भोग हे नष्ट होत नाही, पण त्याची तीव्रता निश्चित कमी होते. आणि म्हणूनच असे उपाय करायचे असतात. उद्या सोमवती अमावास्या आहे. आता ज्यांना जवळपास पवित्र नदी नसेल त्यांनी आपल्या घरातच स्नान करताना गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधो भव हे मंत्र म्हणून स्नान करावं. म्हणजे त्याच्यामध्ये गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी, सिंधू या 7 नद्या येतात. उद्या आपल्या पितरांचं स्मरण करायला विसरू नका. उद्या आपल्या पितरांच्या नावाने ब्राह्मणाला दान द्यायला विसरू नका. ब्राह्मणाला द्या, सद्गुरूंना द्या, काही हरकत नाही. सद्गुरूंना द्या. अन्नदान करा. अन्नदान
हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मी मागे एकदा सांगितलं होतं अन्नदान श्रेष्ठ का, तर त्याचं मी तुम्हाला एक सहज उदाहरण देतो. एखाद्या माणसाला, ब्राह्मणाला म्हणा, गरजूंना म्हणा, तुम्ही 500 रुपये दक्षिणा दिली, तो संतुष्ट होईलच असं नाही. तो म्हणतो ठीक आहे, वा वा, छान 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 छान. पण जर 1100 दिली असती ना तर आणखीन आनंद वाटला असता. बरं 1100 दिली तर तो म्हणतो 2100 दिली असती ना आनंद वाटला असता. म्हणजे त्याची तृप्ती होतेच असं नाही. पण तेच त्या व्यक्तीला तुम्ही जेवायला वाढलं, जे काय असेल ते, 1 पोळी वाढली, 2 पोळी वाढली, त्याचं पोट भरल्यानंतर तुम्ही त्याला कितीही आग्रहाने वाढायला गेला तर तो म्हणेल तुमचं अन्न तुमच्यापाशी राहू द्या. तो असं म्हणेल का की अजून 1 पोळी वाढली असती तर आनंद वाटला असता? नाही. कारण अन्नदानाने आत्मतृप्ती आहे आणि आत्मा हा परमात्मा आहे. त्यामुळे उद्या सोमवती अमावस्येला भगवान शिवाची प्रार्थना करा. हा काळांचा महाकाळ आहे. आपल्या पितरांचं स्मरण करा, आपल्या पितरांच्या नावाने दान द्या. हे लक्षात घ्या. आपल्याला आपल्या पितरांचे आणि भगवान शिवाचे भरभरून आशीर्वाद प्राप्त हो अशी मी माझ्या सद्गुरुचरणी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.